भागीदारी ऑफिसमध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे। माझ्याकडं जी संस्था आहे ज्याचे मालक आहे त्या संस्थेचे मालका त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात सभागृहात त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचा ॲफिडेव्हिट आहे। याच्यामध्ये 0 रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय आणि तो 67 कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे। मग 4 महिन्यामध्ये 67 कोटी कुठून येणार आहे? माझा प्रश्न बेसिक आहे। टेंडर तुम्ही त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या। ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल पुरती नाहीये, ती कंपनी पुणे मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे। सगळ्यात महत्त्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे। आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय माझा फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला। सभापती महोदय विरोधी पक्षाचे बोलताय, आपण जरा बसा। माझा प्रश्न असा आता मंत्र्यांना की जी कंपनीच रजिस्टर नाही, जिचं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं नाही, हिला टेंडर देता येतं का? नसेल तर या कंपनीवर एफआयआर करा, हिला ब्लॅकलिस्ट करा, हा माझा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट याच्यामध्ये बोलू नका, सॉलन्सी सर्टिफिकेट 40 करोडचं द्यावं आणि मिनिमम 45 कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असं। ही कंपनी 6 महिन्याची आहे, हे 3 वर्षाची अट टाकलेली ही नाहीये। माझं म्हणणं हा आहे मुद्दा बेसिक, तुम्ही याला उत्तर द्या। तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल, उद्या कोणी घेतं म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी? माननीय मंत्री महोदय, सभापती महोदय, पहिले तर रेकॉर्डून हे काढलं पाहिजे की सुधीर तुकाराम देशपांडे यांनी हे हॉटेल केव्हाच धंदा कॉर्पोरेशनला विकलाय। त्यामुळं असं आहे, तुम्ही जे नाव काढता या ठिकाणी ते रेकॉर्डून काढलं पाहिजे, कारण हे केव्हाच विकलेलं आहे। सभापती महोदय, खरं तर मी वारंवार सांगतो आहे की याच्याबद्दल जे मान्य विरोधी पक्षनेते वारंवार ज्या कंपनीचं नाव घेत आहे त्या कंपनीने जे काही निविदेच्या अटी होत्या त्यांनी आमच्या प्राधिकाऱ्यांनी निविदेच्या अटी कमी करत आणल्या का? आणल्या। कारण काय की कोणीच येत नाही आहे, MPIT कोर्टातून वारंवार जात आहे, मग ही कंडिशन टाकली, ही कंडिशन कमी करा, ही कंडिशन कमी करा, करत 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 कमी केल्या। आणि ऐका, मी पुन्हा सांगतो, मी तुम्हाला कधी त्या ठिकाणी दिशाभूल करणार नाही। आमच्या प्राधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कुणीतरी याची ह्या विड्स हॉटेल जावं आणि हे या लोकांना पैसे वापस मिळावे एवढीच भावना होती। आता या ठिकाणी कंडिशन कमी करत 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 नेल्या आणि जे लोक आले त्याच्याबद्दल जेव्हा आक्षेप आला तेव्हा शासनाने किंवा तातडीने आमच्या प्राधिकाऱ्यांनी निविदा रद्द केली। मी आताही आपल्याला सांगतो, आता निविदा रद्द झाल्यामुळं आणि त्यामुळं मंत्री महोदय कंप्लीट तर उद्या सभापती महोदय करू द्या। मी आपली मंत्री महोदय उत्तर देत आहेत, उभे आहेत, आपण जर सभापती महोदय, जी निविदा आली होती त्या निविदेमध्ये ज्या कंडिशन प्राधिकरणाने, अरे मंत्री महोदय उत्तर देत आहेत। शिरसाट साहेब खाली बसा। आपण जरा बसा। मंत्री महोदय उत्तर देत आहेत, मंत्री महोदय उत्तर देतात। माननीय सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब जरा आपण खाली बसा। शिरसाट साहेब खाली बसा, आपण जरा बसा। विरोधी पक्ष नेते मंत्री महोदय उत्तर देत आहेत, मंत्री महोदय उत्तर देत आहेत। आपण मी वारंवार सभागृहात 15 मिनिटांपासून सांगतो आहे की ही निविदा प्रक्रिया संपूर्ण रद्द झाली आहे। त्यामुळे आता याच्यामध्ये चर्चा करण्यामध्ये काही अर्थ उरत नाही आणि ज्या कंडिशन प्राधिकाऱ्यांनी टाकल्या होत्या त्या कंडिशन प्रमाणे निविदा झाली होती। 25% रक्कम ही कंपनी भरू शकली नाही म्हणून यांची निविदा रद्द केली। त्यामुळे निविदा रद्द केल्यामुळं आता या लक्षवेधीला अर्थ उरत नाही। भाई जगताप, एक मिनिट मी घेतो ते। सभापती महोदय, असं आहे की आता हे सगळे जे काय ऐकायला मिळतंय, तुम्ही इकडे राहिलात, मंत्री राहिलात, आता आपण वरती बसलेले आहात, थेट प्रश्नावर थेट प्रश्नावरच येतोय। पण प्रश्न असा आहे ना की हे जे गोलगोल चाललंय, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, हा काळ जो सोकावताय आणि ज्या पद्धतीने जी कंपनी रजिस्टर्डच नाही,
जी कंपनी ज्याच्यामध्ये भागच घेऊ शकत नाही, बाकीच्या 3 कंपन्या रजिस्टर्ड आहेत, भाग घेऊ शकतात, मग त्या कंपनीला कोणाच्या दबावाखाली करण्यात आलं हा प्रश्न तर महत्वाचा आणि मूळ प्रश्न तोच आहे. आणि जर इतकं जर ह्यांना स्वच्छपणे आणि याच्या पद्धतीने जायचं होतं तर तुमचा जो कोर्टाने नियुक्त केलेला अधिकारी व प्राधिकरण म्हणून जो वावरत असताना तो माणूस असा कसा वागू शकतो? ज्या वेळेला कोर्टाने हे करत असताना असं सांगितलं का की नाही नाही रजिस्टर्ड नसलं तरी त्याला द्या टेंडर, असं सांगितलं का? कमी कमी करत आलो म्हणजे काय? कायद्याच्या चौकटीमध्ये कमी कमी आलेले 4 लोक तर आहेतच ना, त्याच्या मागे 4 लोक आहेतच ना, आणि ते सगळे रजिस्टर्ड आहेत. मग त्या सगळ्यांना डावलून हा कोण 30 मार्क आला जी त्याला हे करून देणार, आणि तरी सुद्धा आपण त्याचं भलामण करतात, त्याला पाठीशी घालण्याचं काय कारण आहे? म्हणून माझा साधा प्रश्न, याच्यावर आपण गुन्हा दाखल करणार का? जो आपला अधिकार आहे, कारण चुकीच्या पद्धतीने दोघांवर अधिकार हे झाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोर्टाने ज्याला प्राधिकरण म्हणून तुमच्या विभागाचा अधिकारी नियुक्त केला त्याने जो हा मूर्खपणा केलाय त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर हा गुन्हा दाखल करणार का? आणि चुकीच्या पद्धतीने टेंडर ज्यांना दिलं गेलेलं आहे, जी रजिस्टर्ड कंपनी नाही, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करणार का? सभापती महोदय, मी तिसऱ्यांदा सांगतो आहे की ही कंपनी नोंदणीकृत आहे का? तर नोंदणीकृत आहे. नंबर 1. मी साहेब तुम्हाला सभागृहात टेबलवर पटलावर ठेवतो. सभापती महोदय, कंपनी नोंदणीकृत आहे. MPID कोर्टाने व्हॅल्युएशन मान्य केलं आहे. निविदा प्रक्रियेत जर आपल्याला वाटतं की काही तुम्हाला वाटतं की त्रुटी झाली असेल त्याची मी चौकशी करीन, पण आता ही रद्द झाल्यामुळं पुन्हा पुढची निविदा काढताना काळजी घेऊ. शशिकांत शिंदे. माझा स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे. आपण सांगितलं की निविदा रद्द केलेली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी एकच प्रश्न विचारला, जर पहिला जो निविदा भरणारा होता तो जर डिस्क्वालिफाईड झाला तर 2 आणि 3 नंबरनी मागणी केली होती की आम्हाला द्या, तर ते नियमानुसार आपण देऊ शकत होता. निविदा प्रक्रियेच्या कागदातून 2ऱ्या आणि 3ऱ्याला तुम्ही का दिलं नाही? निविदा प्रक्रिया रद्द करण्याचं मग ते कारण काय? 1. आणि जर ते करताना अधिकारी चुकीचा वागला असेल तर त्याच्यावर कारवाई करा. हे 2च उत्तर आहे. निविदा प्रक्रिया तुम्ही बस 2nd 3rd चान्स द्यायला पाहिजे नव्हता, त्याला चान्स न देता तुम्ही प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ही रद्द करण्याचं कारण काय? मंत्री महोदय. उत्तर देऊ दे ना. हो, अनिल परब. त्याचं म्हणणं सभापती माननीय महोदय, मुख्यमंत्री बोलतायत, आपण जरा बसा. नाही आताच जो विषय आला की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे कोण असतील त्यांचं नाव घेऊ नका, ते रेकॉर्डवरती काढा. आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्या वेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाच्या पैशाचं आपलं सरकार एक घोषणा करतं, ना खाने दूंगा ना खाऊंगा ना खाने दूंगा, ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल ते कोणालाही विकलं गेलं असेल, आज गरीब मरतायत तिकडे, आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आपण मान्यता देता का? आणि जर अशा प्रकारे रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत, हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं, हे आपल्याकडे पाठवतो, त्यांना देता आलं असतं हॉटेल, परंतु सगळं दबावाखाली काम चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दबावाखाली, मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का? आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे. आपण गृहमंत्री आहात, आपल्याला कायदे चांगले माहिती आहेत. ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय, तर अशा फसवणूक करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का? एवढे आमचे 2 प्रश्न आहेत. आता उत्तर मंत्री कसं उत्तर देणार सभापती मध्ये? त्यांचं नाव घेतलेलं नाहीये, त्यांचं नाव घेतलेलं नाहीये सभापती मध्ये, मुख्यमंत्र्यांनी द्यावं.
माननीय मुख्यमंत्री उभा राहिलेत. आपण माननीय जरा सगळे खाली सभापती बसा. महोदय, माननीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये माननीय सभापती मुख्यमंत्री महोदय, उत्तर द्यायला उभा राहिले. उत्तर मीच देणार आहे, पण त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना खुलासा करण्याचा अधिकार आहे. तेवढं स्पष्टीकरण द्या, उत्तर मीच देतो. घेतलं ना तुम्ही? असं नाही. मुख्यमंत्री बोला श्रीसाठ बोला. मुळामध्ये मुख्यमंत्री बोलतायत आपण. मला या थोडक्यात आपलं. लक्षवेधीवर बोलायचं नव्हतं, परंतु माननीय विरोधी पक्षनेत्यांनी नाव घेतल्यामुळं मला बोलावं लागतं. मंत्री म्हणजे ना संजय शिरसाट म्हणजे कोण दुसरा आहे? ऐकून घ्या सभापती महोदय, मुळामध्ये अरे का खोटं बोलता यार, कधीतरी ऐकून घ्या. सभापती महोदय, मुळामध्ये लक्षवेधीमध्ये तुम्हाला नेमकं काय मांडायचंय? हॉटेलच्या किमतीबद्दल बोलायचंय, एजन्सीबद्दल बोलायचंय का अधिकाऱ्याबद्दल बोलायचं? एकदा ठरवून घ्या ना. मी बोलतो ना, थोडं समजून घ्या. महाजन साहेब, पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात 130 झाली पाहिजे, 160 झाली पाहिजे, 200 झाली पाहिजे. मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे. एक हॉटेल स्थापन झाली 30 वर्षापूर्वी. काही भागधारक शेअर होल्डर एकत्रित आले, त्यांनी त्यात शेअर टाकले. ऐकून घ्या, पहिला विषय ऐकून घ्या. एकत्रित आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं, ते कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकले ते पाहिजेत. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते. या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत. हे या महसूल विभागाचं काम नाही. महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलता आलं. त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत. प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे. प्राइस कोणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही. प्राइस हे कोर्टाने ठरवली. तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा. कोर्टाने सांगितलंय 6 वेळेला टेंडर झालं, कोणीही आलं नाही. दर वेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते. अधिकाऱ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरा महत्वाचा आहे की कोणताही टेंडर मध्ये सहभाग घेत असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते. ती किंमत 15 लाख रुपये असेल. त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर 25% रक्कम भरणे, त्याच्यानंतर 75% रक्कम भरणे. परंतु हे यांना ऐकायचंच नाहीये. मुळामध्ये यांना ती प्रोसेस कळाली नाही. हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना, यांना बेस नाहीये. यांना सांगावं जा कोर्टाच्या समोर, सांगा कोर्टाला तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे. कोर्टाला बोला ना तुम्ही. जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय? तुम्ही कसं बोलू शकता? तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलतायत. त्या अधिकाराचा काही संबंध नाही. म्हणून यांना दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं उखळ पांढरं करण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे. म्हणून यांना कोर्टाच्या आदेशानुसारच जागेवर बसा. सभापती महोदय, मुळामध्ये
अरे अरे ऐकून तर घ्या दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या. मी सांगतोय ना तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या. यांना मुळामध्ये या गोष्टीचं भांडवल करायचंय. शिवसेना प्रमुख असताना जोडाने मारला असता. आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहवत नाही यांना. मराठी माणूस पुढे झालेला पाहवत नाही हे नाव देत आहेत. म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे आपण जागेवर या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत टाइम दिला होता. 25% भरायचा टाइम हे 20 तारखेपर्यंत दिला होता. 20 तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते. कदाचित हा कायदा यांना माहिती नाही. म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत. माननीय मुख्यमंत्री आपण बसा. सन्माननीय सभापती महोदय, कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत शिरसाट यांच्या मंत्री महोदयाच्या दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लेरिफाय केलं. आता माननीय मुख्यमंत्री बोलतात आपण जरा बसा. आपण त्याचा नामोल्लेख केला नाही पण सिद्धांत शिरसाटचे वडील असं बोलले. कुठे माननीय सभा चे वडील. अरे पूर्ण नाव घेतलं ना तुम्ही. आता आपल्याला अपेक्षित उत्तर माननीय मुख्यमंत्री देत. बसा जरा. हे प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल. मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे. तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 2 ॲडव्होकेट निरंजन डावखरे. धन्यवाद सभापती महोदय. लक्षवेधी क्रमांक 2. माननीय मुख्यमंत्री केल्याप्रमाणे सभापती महोदय, भिवंडीमधल्या अंजूर फाटा दापोडेच्या इकडच्या या गोडामाच्या संदर्भातली ही लक्षवेधी जरी असली तरी सभापती महोदय या